ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। आजच्या या स्वाभिमान प्रकल्पांतर्गत महिला सक्षमीकरणाचा आज हा कार्यक्रम झालेला आहे। याबद्दल तुमचं मत काय आहे? नेमकं या कार्यक्रमाचं नेमकं काय, तुम्ही का आला किंवा काय झालं तुमच्या मनोगतात सांगा। सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देते। मी ऋतुजा आकाश सावंत, मी कुरवलीवरून आलेली आहे आणि मी ह्या स्वयंप्रशिक्षण ह्या टीममध्ये मी एक सखी म्हणून काम केलेलं आहे। तर ह्या स्वयंशिक्षण प्रयोगाने आम्हाला एक महिलांना स्वावलंबी कसं बनवायचं आहे तर ह्याची आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे। आणि ह्या प्रशिक्षणाअंतर्गत ज्या माझ्या गावातल्या महिला ज्या फक्त चूल मूल आणि फक्त गुरांचं किंवा शेळ्या मेंढ्यांचं आपण करू शकतो एवढा त्यांचा विचार होता। म्हणजे प्रत्येकीच्या घरात हे असतं की दुपारचे 4-5 वाजले की चला गोट्यात आपल्याला गुरांची पेट ठेवायची नाही तर कुठे करायचे, नाही तर करडांना खायला आणायचे, पोरांना स्वयंपाक करायचा। ह्याच्या पलीकडचं जे विश्व आहे हे फक्त आणि फक्त SSPमुळं आम्हाला समजले किंवा माझ्या गावातल्या महिलांना समजलंय। आणि सर्वात जास्त म्हणजे ह्या स्वयंशिक्षण प्रयोगाचं मी खूप मनापासून धन्यवाद म्हणते की ह्यांच्यामुळं माझ्या गावामध्ये, बाकीच्या गावांचं मला माहीत नाही आहे पण माझ्या स्वतःच्या कुरवली गावामध्ये एक 80 ते 90% बदल घडून आलेला आहे। आणि खूप अभिमानाने सांगायची ही गोष्ट आहे आज जी ह्या स्वयंशिक्षण प्रयोगाच्या दरम्यान घडून आलेली गोष्ट आहे की ती म्हणजे अशी की आज म्हणजे ज्या आमच्या आधीची पिढी आहेत म्हणजे माझ्या आमच्या सासू असतील, आजी सासू असतील, तर ह्यांच्या पिढीपासून एक गावाचा आपला एक कार्यक्रम बनतो, एक रक्तदान शिबिर, तर त्याच्यामध्ये एकही महिला आजपर्यंत जात नव्हती। पण जेव्हापासून माझ्या गावात माझ्या महिलांनी जेव्हा हे ट्रेनिंग घेतलंय, जेव्हा माझ्या महिला स्वतः सक्षम बनल्यात, तेव्हापासून आज आम्ही महिलांनी आमच्या गावाचं रेकॉर्ड तोडलेलं आहे की आजच्या ह्या प्रशिक्षणाला 50% महिलांची नावं आहेत। आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत ज्या महिला बाहेर निघल्याच नाहीत आज त्या सुद्धा त्या मंडपाच्या आत गेल्या आणि त्या म्हणाल्या की नाही आम्ही हे करू शकतो, जर पुरुष करू शकतो तर का नाही। हे फक्त घडलं, हे घडलं फक्त ह्या SSPमुळे घडलेलं आहे की ह्यांनी महिलांना दाखवून दिलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या पायावरती खंबीर उभे राहा, तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। म्हणजे जे आई वडील लेकीच्या पाठीमागे असतात ना तसं त्या प्रमाणात ह्या SSPने प्रत्येक महिलेच्या डोक्यावर असते, पाठीवरती असते आई वडील म्हणून छाप ठेवलेला आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक महिला ही स्वतःच्या पायावरती भविष्यात 100% उभी राहू शकते की जी स्वतः नवऱ्याच्या 10 पैशावरती कधीच अवलंबून नाही राहणार आहे, पण ती म्हणू शकते की हा पैसा माझ्या हक्काचा आणि तो मी माझ्या संसाराला देते। तर ह्याच्यामध्ये जे सर्व ट्रेनर लोक आहेत, स्पेशली शीतल वानखडे मॅडम असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, त्यांचं मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी ह्याची आम्हाला माहिती दिली। त्याच्यामुळे आम्ही हा पुढाकार घेतला पण त्या 60 महिलांचंही कौतुक, त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून पुढे गेले। आणि याच्यापुढे ह्या SSP म्हणजे स्वयंशिक्षण प्रयोगाची जी टीम आहे त्यांना खूप मनापासून धन्यवाद। त्यांना एक सांगायचं आहे की त्यांनी आतापर्यंत 60 लोकांची मर्यादा ठेवली होती महिलांची, पण अशी आमची अपेक्षा इच्छा आहे की त्यांनी याच्यापुढे आम्हाला 100 ते 150 महिलांची परमिशन द्यावी की जेणेकरून आम्ही आमच्या गावातच नाही आमच्या आजूबाजूच्या गावात खूप मोठा बदल करू शकतो। तर हे बोलून मी थांबते इथं आणि खूप खूप धन्यवाद SSP आणि पूर्ण टीमचं। थँक्यू। ओके, तुमचं शिक्षण किती झालं? BSc मायक्रोबायोलॉजी। म्हणूनच आज इंदापूर तालुक्यामध्ये सरडेवाडी या ठिकाणी अथर्व मंगल कार्यालयामध्ये तुमचा स्वाभिमान प्रकल्पांतर्गत स्वाभिमान संवाद मेळावा आत्ताच नुकताच पार पडलेला आहे। यामध्ये महिला सक्षमीकरणावर भर अतिशय दिलेला आहे। तर तुम्ही या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी झालेला आहात, तर तुम्ही किती दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि तुमच्या प्रपंचामध्ये, कुटुंबामध्ये कशा पद्धतीने प्रगती झाली या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतल्यामुळे? मी स्वयंप्रयोग शिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलं 10 दिवसाचं। आपलं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव अर्चना कदम, चिखली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तर 10 दिवसाचं प्रशिक्षण होतं SSP या संस्थेचं, म्हणजेच स्वयंशिक्षण प्रयोग संस्था। त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी मोलाचं योगदान दिलं आम्हाला। तर महिलांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर मनाची जागृती केली पाहिजे। मनाची जागृती जर स्वतःच्या झाली तर आपण दुसऱ्याचा सपोर्ट घेतो ना। अगोदर आधी मन आपलं स्थिर केलं पाहिजे, आपल्याला काय केलं पाहिजे, काय केल्यावर काय होईल, तर तिथूनच पहिल्याची सुरुवात होते। मग अगोदर मी
मी सक्षम झाले की मी माझ्या आधी मनाची तयारी केली. मला कुठला बिझनेस आवडेल, थोडक्यात बिझनेस ऑर्गॅनिक शेती हे ते ठीकच आहे, पण मी अगोदर तयारी केली की मनाची मनजागृती करून बिझनेस निवडायचा. त्यात मी पहिला मुद्दा निवडला की घरात बसून पापड उद्योग ठीक आहे, तो सिजनेबल आहे, पण तो 12 महिने चालतो. पण 12 महिने चालतो, पण तो कसा करायचा? आपल्याकडे पैसा नाही, आपण काय करायचा? तो शून्यातून म्हणजे 100 रुपयापासून 200 पासून करू शकतो. मग मी 200 रुपयाचं सामान आणलं सगळं, त्यातून 1 किलो डाळीपासून जो बिझनेस केला. त्या 10 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला बाजार भरवला 10व्या दिवशी मार्केटिंगचा. त्यावेळेस तो प्रॉडक्ट मी विकाय मांडला, त्यातून मला नफा झाला. आणि दुसरा त्याच्याबरोबरच माझ्या घरची शेवग्याची शेंग झाडाची ती पण मी त्याच्याबरोबर मांडली, का तर ती विकत थोडी आणायची होती. त्याच्याबरोबर तिसरं मांडलं की विणकाम, जे आपल्याला कुशल येतं, जे आपल्या अंगी आहे ते पण जगाला दाखवलं पाहिजे. तिसरी गोष्ट मंगळसूत्र विण. हे मंगळसूत्र विण पण मी करते. सोनारा पण जरी मणी आणले तर त्या ओवले तर त्याला शोभा आहे, नाही तर तुम्ही घरात डब्बी ठेवून त्याचा उपयोगच नाही. तिसरी गोष्ट माझ्या वडिलांनी मला आठवण म्हणून शिलाई मशीन दिली 2 in 1. त्याचा वापर मी मोबाईलवर बघून ब्लाऊज शिकले. तर माझ्याकडे गिऱ्हाईक येत आहे की तुम्ही शिवून द्या आम्हाला, पण त्यातून मला वेळ मिळत नाही. तरी पण मी ॲडजस्ट करून एखाद्या 2-4-5 कस्टमरचा दिला. त्याच्यानंतर तर सोपं काय, तर सोपं आहे पिकोफॉल. पिकोफॉल करते तर पिकोफॉल 1 तासावर होऊन जातो, असं करते. म्हणजे एकंदरीत स्वाभिमान माझा प्रकल्पांतर्गत स्वाभिमान. आणि या प्रकल्पांतर्गत महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर महिला 100% सक्षम होऊ होऊ शकतात. शकतात आणि करू शकतात इतरांना. एक महिलांनी जर आदर्श ठेवला ना, सगळ्या महिला तयार करायची ताकद एका महिलेत आहे. पण हे कुणी केलं तर आपल्यासाठी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेनं केलं. ओके. नमस्कार, मी पूनम जयदीप फराळे फ्रॉम कुरवली. आमच्या गावात स्वयंशिक्षण प्रयोग ही संस्था म्हणजे शीतल वानखडे मॅडम यांनी हा प्रयोग आमच्या गावात घेतला होता. त्या प्रयोगामार्फत आमच्या गावातल्या बऱ्याच महिला, त्या प्रयोगात जवळजवळ 65 महिला त्यांनी या प्रयोगात सहभाग घेतला असल्या कारणाने सहभाग घेतला होता. त्यामुळे त्या प्रयोगामार्फत स्त्री फक्त घरचे काम न करता तिने बाहेर कसे जायचे किंवा तिने बाहेरची कामं किंवा सगळं हँडल कसं करायचं याची आम्हाला माहिती मिळाली. सगळी उत्तम माहिती त्यांनी दिली. पहिल्यांदा मनजागृती म्हणजे आपल्या मनाला आपण निर्भर कसं करायचं की भाई बाबा मी हे करू शकते आणि मला हे करायचंय. पुढे गेल्यानंतर असं कोणी म्हणलं नाही पाहिजे की ही तू काही करते, असं कोणीच न म्हणता आपण स्वतःच्या बळावर काहीतरी केलं पाहिजे अशी इच्छा ज्या महिलांची मनात दाबून राहिली होती ती या स्वयंशिक्षण प्रयोगाच्या मार्फत आज उघडकीस आली आहे. प्रत्येक महिला असं ठरवलंच आहे की मी माझ्या पायावर उभं राहणार आहे आणि मी पुढे काहीतरी करणार आहे. प्रत्येक महिलेने आपला छोटा का होईना पण व्यवसाय चालू ठेवला आहे. ते सगळे कारण त्या स्वयंशिक्षण प्रयोगामुळे आमच्या गावात घडलेले आहे. जसे आम्हाला काही आणायचे म्हणले तर बारामती किंवा नातेपुते नाहीतर वालचंदनगर या 3 गावात जावं लागत होते. पण आता 50% महिलांनी व्यवसाय चालू केल्यामुळे बरेच बाहेर जाणं बंद झालेलं आहे व सगळ्यांनी गावातल्या महिला मिळूनच गावात खरेदी विक्री करणे चालू केले आहे. तसेच आम्ही हे स्वयंशिक्षण प्रयोग झाल्याच्या नंतर आम्ही एक नथ मेकिंगचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्याच्यात पण जवळजवळ 10-15 महिलांनी सहभाग घेतला होता. त्या स्वयंशिक्षण प्रयोगामुळे आम्हाला हे कळले तुम्ही काहीतरी करा. हे स्वयंशिक्षण प्रयोग तुमच्या सदैव पाठीशी आहे. तुम्ही जितकं काही करता तितकं कमी आहे. तुम्ही घरची कामं करताच, पण तुम्ही बाहेर सुद्धा गेलं पाहिजे. तुम्ही बाहेरचं जग पाहिलं पाहिजे. घरात नगून न राहता तुम्ही तुझ्या पाठीला पंख बांधले असे तुम्ही उडले पाहिजे. आकाशात भरारी घेतली पाहिजे. सगळं तुम्ही करा असं स्वयंशिक्षण प्रयोगाच्या मार्फत आम्हाला समजलेले आहे. तुम्हाला विचारायची काय गरज नाही, स्वतः परिचय. नमस्कार, मी माझ्या ओळख करून देते. निकिता गणेश ठाणे, कुरवली गावातून आहे. आज आम्ही स्वयंशिक्षण प्रयोग खूप काही शिकलो 10 दिवसात. आज आम्ही सिटीतून आलेली मुली आहेत. ज्यावेळेस गावात आलो त्यावेळेस आम्हाला वाटलं ह्या गावात आम्ही काहीच करू शकत नाही, अशी गोष्ट होती या गावाची. पण आज SSP-मुळे खरंच बायका इतक्या उत्साहित झाल्यात. स्टार्टिंगला तर बायका अशा म्हणल्या की म्हणजे नाही काही योजना गावात आली, आम्ही पुढाकार घेतला, आज आम्ही सखी म्हणून काम करतोय. पण नाही, आम्ही म्हणजे नाही यायला तयार नव्हत्या, पण त्यांना कन्व्हिन्स केलं, त्या आल्या. आज त्या स्वतः व्यवसाय करतात. आज मी स्वतः 4-5 व्यवसाय करते छोटे छोटे. पण अजून SSP-मुळे मला त्यातून अजून काय व्यवस्था म्हणजे वाढ करायची
आणि माहिती जास्त मिळाली, मार्केटिंग वगैरे हे SSP-मुळे भरपूर मिळाले. आणि SSP संस्था अशी आहे की म्हणजे खरंच महिलांना सक्षम करते आणि आज महिला होत आहेत बऱ्याच गावामध्ये. जास्त गरज ह्या संस्थेच्या गावात आहे, खेडेगावात. कारण आमचं पण गाव एवढं छोटं आहे, कुलवली गाव. इथं खरंच जास्त गुरांचं प्रमाण, अक्षरशः लहान मुलींना सुद्धा ना गुरं म्हणजे मुलांबाबतीत, मुलींना पण तेच मुलांना पण तेच, गुरं करा तुम्ही, शेण काढा, घाण करा, अशी पद्धत आहे आमच्या गावात. पण आज त्या महिलांना कळायला लागलं की आपल्या मुलांना काय संस्कार दिले पाहिजेत. खरंच त्यांनी शाळा शिकली पाहिजे, पुढे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. 10वीच्या पुढे त्या गावात खरंच मुलांना शाळेला म्हणजे जास्त महत्त्व नाही. पुरं आहेत, मोठे आहेत, तुम्ही करा हे काम, अशी पद्धत आहे. पण आज आम्ही 65 महिला घेऊन पुढे चाललो आहोत. खरंच त्यांचं पण मनापासून धन्यवाद करते की नाही का, त्या पण आज स्वतःहून 2 तास येऊन ट्रेनिंगला बसल्या त्यांनी खरंच. आणि त्यातून त्यांनी 10 दिवसात 90% तरी बायकांनी व्यवसाय चालू केलेले आहेत. आणि काही जरी अडचण आली तरी आमच्यापर्यंत येतात. आम्ही SSP-तून त्यांना मार्गदर्शन करतो, शीतल वानखडे स्पेशली. खरंच त्या आमच्या गावात आल्या मॅडम, त्यांनी खूप छान माहिती दिली आणि सहनशक्ती त्यांची खूप आहे. खरंच त्यांचा स्टॅमिना भरपूर आहे या बाबतीत की त्या काही जरी कोणी जरी कितीही कॉल करा, रात्रीचा 10 वाजता करा, त्या रिसिव्ह करतात आणि प्रत्येक आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. एवढंच मला म्हणायचं की SSP-तून आज एवढ्या गावात चालू आहे, अजून भरपूर गावात आणि आमच्या गावात अजून एखादी बॅच बसवावी असं आमचं वैयक्तिक म्हणणं आहे. कारण बायका खूप बायकांचं म्हणजे म्हणणे यायले की अजूनही आम्हाला सांगितलं नाही. आज अजून 100-1 बायकांची बॅच आमच्या गावात सहज होऊ शकते आणि त्यांना खूप काही माहिती छान मिळाली यातून SSP-तून. मला एवढंच म्हणायचं आहे की SSP संस्था खरंच म्हणजे चांगलं कार्य करत आहे. नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा साईनाथ गोसावी. आम्ही कांदलगावमध्ये राहतो. आम्हाला जेव्हापासून स्वयं शिक्षण प्रयोग ह्याचा म्हणजे हे आम्हाला प्रोग्राम भेटल्यापासून, आम्हाला 10 दिवस ट्रेनिंग भेटल्यापासून आम्हाला खूप उत्स्फूर्तता वाढलेली आहे. आम्हाला आमचा बिझनेस पुढे चालवायसाठी आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. तसंच आमचा पहिल्यापासूनच केळी चिप्सचा बिझनेस आहे, तो आम्ही खूप छोट्या म्हणजे खूप हालाकीच्या परिस्थितीतून चालू केला आहे. तरी आम्हाला ह्या स्वयं शिक्षण प्रयोगापासून आम्हाला त्यामधून अजून खूप काही शिकायला मिळालं. तो माल कुठं घालवायचा, कसा पोचवायचा, कच्च्या मालापासून कच्चा माल कसा उपलब्ध जास्त करता येईल, आपला माल कुठं गेला पाहिजे, हे आम्हाला या शिक्षणातून स्वयं शिक्षण प्रयोगामधून शिकायला मिळालं. तसंच 10 दिवस मार्गदर्शनही खूप छान मिळालं आम्हाला असं वाटतं अशी ही संस्था अजूनही आमच्यासारख्या अजून 10 महिला तयार करायला भरपूर मदत करेल. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव शीतल उदर वानखेडे आहे. मी इंदापूरमध्ये स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेमध्ये क्लस्टर कोऑर्डिनेटर म्हणून काम करते. माझ्याकडे इंदापूरमध्ये आपण गेल्या 3 महिन्यापासून हा प्रोग्राम राबवत आहे, जे की गावातल्या महिलांना आपण प्रशिक्षण देण्याचं काम करतोय. इंदापूरमध्ये एकूण आपण 73 गावांमध्ये हा प्रशिक्षण चालू आहे. त्यानंतर 47 गावांमध्ये हे प्रशिक्षण आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर जेव्हा आम्ही बायकांना गाव पातळीवर जातो, पहिल्यांदा आम्हाला सखी निवडायचं असतं. त्यासाठी खूप आम्हाला फेस करावं लागतात, अडचणी पण येतात. प्रत्येक बाईला म्हणजे समजून सांगावं लागतं की हे हा प्रोग्राम आहे, स्वयं शिक्षण प्रयोगमधून आम्ही आलोय, तुम्हाला तुमच्यासाठी हे काम आहे, 3 महिन्याचं आहे, तुमच्यासाठी यासाठी तुम्हाला मानधन पण भेटेल. पण काही बायकांचं मानधन भेटेल हे सांगल्यानंतर सुद्धा प्रतिसाद नसतो. तर मला असं म्हणायचं की प्रत्येक बाईने समोर येऊन हे काम केलं पाहिजे. त्यानंतर जेव्हा मी 11 गावांमध्ये मी प्रशिक्षण राबवलेलं आहे आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. आणि आज त्याचा म्हणजे इथं पूर्ण आम्ही एक मोठा कार्यक्रम घेतलेला आहे. जेव्हा आम्ही सखी म्हणून नेमलं आणि प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे, ट्रेनरला निवडून त्यांना प्रशिक्षण देणं इथपर्यंत आणि 10 दिवसाचं अरेंजमेंट करून प्रत्येक बाईला प्रशिक्षणात सहभागी होण्यास सांगणं. 80 ते 60 ते 50 बायकांचं आम्ही एका गावात प्रशिक्षण घेतलेलं आहे. प्रत्येक बाईला जेव्हा समजून सांगताना की पुरुष प्रधान संस्कृती असताना सुद्धा काही महिलांनी सपोर्ट करून म्हणजे समोर आल्यात, प्रशिक्षणात त्यांना खूप फायदा झालेला आहे. आमचं एवढंच असतं की बाई घरात न बसता तिनं काहीतरी उद्योजक करावं, हा आमचा SSPचा एक हेतू असतो. आणि प्रत्येक महिलेला आम्ही उत्सुक करतो. आणि जी महिला ट्रेनिंगमध्ये पहिल्या दिवशी बसते तिचा बोल हा खूप ती अबोल असते आणि 10व्या दिवशी आम्ही तिचं बघतो तर ती एकदम बोलकी झालेली असते. आणि त्या दिवशी शेवटच्या दिवशी तिचं असं असतं की मी बोलू का ह्या पद्धतीने असतं. तर पुरुष प्रधान संस्कृती सोडून कुठेतरी महिलांनी समोर यायला पाहिजे, हे आमच्या संस्थेकडून खूप मोठ्या प्रमाणे. आणि आज मला सर्व महिलांच्या फेस करून असं वाटतं की कुठेतरी या प्रशिक्षणाचा
आम्हाला फायदा झालेला आहे, नक्कीच त्यांना पण फायदा झालेला आहे. भविष्यात पण त्यांनी जे प्रशिक्षण घेतले 10 दिवसाचं त्यांनी ते कंटिन्यू त्यांच्या कानात शब्द पडलेले कंटिन्यू त्यांनी ठेवावं आणि पुढे सतत त्यांनी काम करावं, स्वतः स्टँड घ्यावा आणि समोर जावं. पुरुषांबरोबर फक्त आपण म्हणतोय की महिलेने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे चाललं पाहिजे, पण म्हणण्यापुरतंच न ठेवता मर्यादित हे आपण प्रत्यक्षात केलं पाहिजे. मला एवढंच म्हणायचंय. धन्यवाद. थँक्यू. मी राणी सानप बोलते. मी इंदापूरमध्ये राहते. मी ट्रेनर म्हणून काम केलं स्वयं शिक्षण प्रयोगमध्ये. मी जिथं गावात गेले, शहा, कांदलगाव, पडस्थळ, गलंडवाडी, तिथे मला महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळाला आणि महिलाही खूप उत्साही होत्या की त्यांना ह्या संस्थेने म्हणजे आम्ही ट्रेनर म्हणून जे सांगितलं तुम्ही व्यवसाय करा वगैरे, तर महिला करू बोलल्या आणि आताही महिला खूप करतायत. आज सुद्धा प्रोग्राम होता तर बऱ्याच महिलांनी स्टॉल वगैरे लावले होते. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. नमस्कार, मी प्रमिला राखुंडे कांदलगावरून बोलते. माझी स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेने सखी म्हणून निवड केली आणि सखी निवड म्हणून करत असताना मला सखी म्हणून काम करायला खूप आवडलं. कारण का तर महिलांच्या प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्यांचं डॉक्युमेंट घेतलं आणि सगळ्यांचं 10 दिवस अरेंजमेंट केली. तर आणि लोकांना कसं आहे, स्वयं शिक्षण प्रयोग ही संस्था खूप त्यांचा उद्दिष्ट खूप छान आहे. महिलांना एकत्र आणण्याचा खूप उद्दिष्ट छान आहे. तर महिलांना काही विश्वास नव्हता, कारण का आमचं बँक अकाउंट नको, आमचं पॅन कार्ड नको. तर आम्हाला सखी म्हणून काम करत असताना खूप अडचणी आल्या, पण त्या अडचणी खूप सक्सेस झाल्या आणि आमच्या प्रयोग शिक्षण संस्थेने खूप आम्हाला मदत केली, त्याला आम्हाला यश आलं. त्याबद्दल मी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे खूप खूप आभारी आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.